आम्ही काय ह्यांच्या बापाच्या शेतात नाही आम्ही तयार केलेले, पण आईत खाऊ भांडगुळ, कष्ट न करणारी भांडगुळ, दलालकीवरती जगणारी भांडगुळ. शेतकरी आमदार सदाभाऊ खोत आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. सध्या इथेनॉलचा मुद्दा केंद्रासह राज्यभरामध्ये चर्चेला जातोय. सभागृहामध्ये तुम्ही हा मुद्दा उपस्थित केलाय, काय सांगाल एकंदरीत काय इथेनॉलचा शोध ब्राझीलमध्ये 1975च्या अगोदर लागला आणि 1975 पासून इथेनॉल डिझेल पेट्रोल मध्ये मिश्रण करण्याची प्रक्रिया ब्राझीलमध्ये सुरू झाली. आज ब्राझीलमध्ये 27% इथेनॉल हे डिझेल पेट्रोल मध्ये मिक्स केलं जातं. 100% गाड्या इथेनॉलवरती चालणाऱ्या ब्राझीलमध्ये बनवल्या गेलेल्या आहेत. अनेक गाड्या हे 100% इथेनॉलवरती चालत आहेत. आपल्या देशामध्ये इथेनॉल मिश्रणाचा कार्यक्रम 2001 साली हातामध्ये घेतला. तो काही फारसा मोठ्या प्रमाणामध्ये घेतला गेला नाही, पण आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार केंद्रात आल्यानंतर नितीन गडकरी यांनी वाहतूक मंत्री झाल्यावर तो निर्णय 10%वरनं हळूहळू आता 20%पर्यंत नेला डिझेल पेट्रोल मध्ये इथेनॉल मिश्रण करण्याचा. आता ब्राझील 27% करतोय. माझी तर मागणी आहे की आपण तो 27%पर्यंत नेला पाहिजे आणि गाड्यांच्या मध्ये इंजन मध्ये बदल करून 100% इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्याची निर्मिती आपल्याला आपल्या देशामध्ये करावी लागेल. कारण पेट्रोल मध्ये डिझेलसाठी आपण कोट्यावधी रुपये परकीय चलन खर्च करत आहोत. हा देश जर आत्मनिर्भर बनायचा असेल तर आपल्याला परकीय चलन वाचवावं लागेल. जगाच्या पाठीवरती डिझेल पेट्रोल जमिनीच्या पोटात आहे, पण हिंदुस्थानामध्ये हे डिझेल पेट्रोल जमिनीच्या वर आहे आणि ते शेतकऱ्याच्या शेतामध्ये आहे. मग ते ज्वारीत आहे, ऊसात आहे, धानात आहे. आणि म्हणून मला वाटतं की या देशातल्या शेतकऱ्यालाही न्याय मिळेल, हा देश आत्मनिर्भर बनेल आणि या देशाचं परकीय चलन वाचेल. आणि हे सगळं जर करायचं असेल तर इथेनॉलचं मिश्रण आपल्याला अजून वाढवावं लागेल, तरच या देशातला शेतकरी सुद्धा सुखी आणि समृद्ध होऊ शकेल. शेतकऱ्याच्या फायद्यासाठी इथेनॉलचा वापर वाढवावा लागेल हे तुम्ही म्हणतात, म्हणजे एकंदरीत तुम्ही समर्थन करता. मात्र याच इथेनॉलमुळे ज्या वाहनांमध्ये जे डिझेल पेट्रोल मध्ये इथेनॉल जे मिक्स केलं जात आहे त्याच्यावरून कुठेतरी आता टीका टिप्पणी होते की त्याच्यामुळे वाहनांचं नुकसान होत आहे. त्याकडे कसं पाहता? काय आहे, ज्या ब्राझीलनं ह्याच्यावर संशोधन केलं तिथं शास्त्रज्ञांनी काम केलेले आहे. त्या ठिकाणचं सरकार हे मोठ्या प्रमाणामध्ये डिझेल पेट्रोल मध्ये इथेनॉल वापरायला, मिश्रण करायला परवानगी देत आहे. म्हणजे एवढी विकसित देश, पुढारलेले देश याने जर त्या बाबतीतले निर्णय अशा पद्धतीने घेतले असतील तर जे टीका टिप्पणी करत आहे हे कोण शास्त्रज्ञ लागून गेले का? ह्यांचा काय अभ्यास आहे? ही सगळी भांडगुळ ही दलाल आहेत, तेल कंपन्यांचे दलाल आहेत, उद्योगपतींचे दलाल आहेत. आणि या सगळ्या भांडवलांना एवढ्यासाठी कामाला लावलं, जर उद्या 100% इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या जर भारतामध्ये आल्या तर मग आम्ही एवढं मोठं भांडवल खर्च करून तेल शुद्धीकरण करण्याचे प्लांट उभा केलेले आहेत. बाहेरनं कच्चं तेल आणून आम्ही शुद्धीकरण करून जे विकतो तो धंदा आमचा बुडणार आहे. आणि म्हणून काही कंपन्यांनी हे दलाल सगळीकडे उभा केलेले आहेत आणि ते दलाल आता भुकायला लागलेले आहेत. पण या भुकणाऱ्या कुत्र्यांना बडवायला ऊसाचं दांडकं हातात घेऊन आता शेतकऱ्याला आम्ही रस्त्यावर आणणार आहे. शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी, शेतकऱ्याला आर्थिक फायदा होण्यासाठी तुम्ही इथेनॉलचा वापर करा, इथेनॉलचा वापर वाढवायचं तुम्ही म्हणतात. मात्र सध्या कुठेतरी शेतकऱ्याला कर्जमुक्ती महत्वाची आहे का? कारण जर कर्जमुक्ती जर शेतकऱ्याला मिळाली तर ज्या इथेनॉलचा मुद्दा तुम्ही घेताय त्याच्यापेक्षा आणखी शेतकरी सुखावेल. मात्र ती कर्जमुक्ती कुठे मिळत नाहीये. काय आहे की शेतकऱ्याला न्याय मिळावा म्हणून आम्ही इथेनॉलचा मुद्दा हातात घेतलेला नाही, तर इथेनॉलवर गाड्या चालतात, इथेनॉलवरती आपण वापरत असलेली वाहनं चालतात, परकीय चलन वाचतं. या देशाला जर परकीय चलन वाचलं तर अजून विकासात्मक आपण पुढे घेऊन जाऊ शकू. आम्ही आत्मनिर्भर भारत ही संकल्पना बघतो.
त्यामुळं काही भांडवल म्हणत असतील शेतकऱ्याला त्याच्यातून पैसे मिळावे म्हणून इथेनॉल वापरावं का? अरे नाही आहे, ते तंत्रज्ञान आम्ही आमच्या बापाच्या शेतात तयार केलंय. का आम्ही काय ह्यांच्या बापाच्या शेतात नाही आम्ही ते तयार केलेले, पण आईत खाऊ भांडवळ, कष्ट न करणारी भांडवळ, दलालकीवरती जगणारी भांडवळ, या भांडवळांना या तंत्रज्ञानाचा जर विरोध करायचा असेल तर डिझेल पेट्रोल वापरू नका, बैलगाडी टांग्यात बसून जावा. का करतात पण काय विरोध का करतात? नाही, हे भांडवळ कंपन्यांचे पैसे घेऊन, उद्योगपतीचे पैसे घेऊन हे भांडवळ विरोध करतात. ह्या भांडवळांना दुसरा धंदा काय आहे म्हणून ते विरोध करतात. आणि ते विरोध करतात म्हणून नवं तंत्रज्ञान जे आहे किंवा इथेनॉल निर्मितीचा जो कार्यक्रम आहे तो त्या भांडवळांच्या मुळे थांबवायचा. पण आज ज्या प्रकारे तुम्ही पाहता की इथेनॉलचा मुद्दा तुम्ही उपस्थित केला आहे, याच शेतकऱ्यांसाठी आज बैठक बोलवली होती, सर्व लोकप्रतिनिधी उपस्थित होते, मात्र मुख्यमंत्र्यांचे आर्थिक सल्लागार प्रवीण परदेशी या बैठकीला नव्हते आणि त्यामुळे कुठेतरी रोहित पवार आहेत ते आक्रमक झाले आणि त्यांनी म्हटलं की अशी चेष्टा मस्करी जर शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्यायची नसेल तर सरकार करतंय कशाला? सरकारनं 2 वेळा कर्जमुक्ती दिली, आता हा तिसऱ्यांदा सरकार कर्जमुक्ती देत आहे. आणि कर्जमुक्तीचा कार्यक्रम कालबद्ध पद्धतीनं सरकारनं जाहीर केलेला आहे. 2017ला आणि 19ला जे शेतकरी कर्जमुक्तीपासून वंचित राहिले त्यांना 2 लाख रुपये मिळणार आहेत, नियमित भरणाऱ्यांना 50,000 भरणार आहेत. रोहित पवारांना निव्वळ राजकारण या प्रश्नाचं करायचं आहे, त्यांना शेतकऱ्याला काही द्यायचं नाही आहे. आज इथेनॉलच्या माध्यमातून शेतकऱ्याला 2 पैसे जास्त मिळणार आहेत. त्यांचाही साखर कारखाना एखादा इथेनॉल करत असेल त्यावर ते बोलायला तयार नाही. अरे कर्जमुक्ती ही एक मलमपट्टी आहे. खऱ्या अर्थाने शेतकऱ्याला सुखी आणि संपन्न करायचं असेल तर त्याच्या शेतमालाला भाव मिळावा लागेल आणि शेतमालाला भाव मिळायचा असेल तर आयात निर्यात धोरण हे स्पष्ट असलं पाहिजे. शेतमालावर प्रक्रिया करणारे उद्योग उभा राहिले पाहिजेत. इथेनॉलवर 100% चालणाऱ्या गाड्यांची निर्मिती झाली पाहिजे. ही मागणी रोहित पवार करणार. रोहित पवारला माहित आहे की मरू बी द्यायचं नाही शेतकऱ्याला आणि जगू बी द्यायचं नाही, कारण कर्जमाफीतून आता दिलासा मिळेल, पण लांब पल्ल्याचा विचार शेतकऱ्याच्या प्रश्नावरती रोहित पवारांनी करणं गरजेचं आहे. पण त्यांना सुद्धा भावनिकतेच्या लाटेवरती स्वार होऊन सत्तेच्या खुर्चीपर्यंत जाता येईल का, यासाठी रोहित पवारांची चाललेली धडपड आहे. ज्या प्रकारे ते रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत ते सत्य आहे का? काय आहे की गेल्या अनेक वर्षाच्या कालखंडानंतर ते आंदोलन करायला लागलेले आहेत. त्यांच्या सरकारच्या कालखंडामध्ये माझ्यावर 260 केसेस होत्या, अनेक कार्यकर्त्यांच्या वरती गुन्हे होते. शेतकऱ्यांच्यासाठी लढत असताना त्यांच्या सरकारच्या काळामध्ये मावळला पाणी मागायला शेतकऱ्याला गोळीबार केला, कापूस आंदोलनातल्या शेतकऱ्याला गोळीबार केला, ऊस आंदोलनातल्या शेतकऱ्याला गोळीबार केला. अरे न्याय मागितले हो तुम्ही गोळा घालणारे, तुमचे तर हात रक्तानं शेतकऱ्यांच्या माखलेले आहेत आणि त्याची परतफेड तुम्हाला करायची असेल तर तुम्हाला अनेक वर्ष, आम्ही 20-20 वर्ष लढलो, तुम्हाला सुद्धा असं 20-25 वर्ष आठवण करून देणार तुम्ही लढत राहा काय आणि मागण्या आम्ही मान्य करत राहतो. याची आठवण तुम्ही रोहित पवारांना करून देणार आहात का? जो मुद्दा तुम्ही आता उपस्थित केला, त्यांचं सरकार असताना गोळ्या घातल्या, आम्ही रोहित पवारांनाच आठवण करून दिली की तुमच्या सरकारच्या काळामध्ये तुम्ही शेतकऱ्यांना गोळ्या घातल्या आणि तुमचा हात रक्तानं शेतकऱ्यांच्या माखलेले आहेत. रोहित पवार म्हणजे आजच्या राजकारणातला गब्बर सिंग आहे. तर आपण पाहतो एकंदरीत शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून सदाभाऊ खोत यांनी आपल्याशी बातचीत केली. या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही आपला महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला. धन्यवाद.